की आपण जर बारकाईने बघितलं तर सगळीकडं केळीची निस्वन जी झालेली आहे ती एकदम सुंदर झाली, लांबडे घड पडलेले आहेत. आणि ही जी आता निस्वन सुरू झाली तर निस्वन तुमची सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत थोडक्यात जर पकडलं तर हे किती दिवसात तुम्हाला किती टक्के निस्वन झाली असं जाणवतं? 1 महिन्यात किती टक्के झाली? 85-90% गेली. किती दिवसामध्ये? हा 1 महिना झाला. 1 महिन्यात 90% निस्वन झाली. म्हणजे राहिलेल्या मी म्हणतो अगदी 15 दिवस घेऊ दे किंवा 20 दिवस घेऊ दे, 15 दिवस पण 1 महिन्यामध्ये 80 ते 90% निस्वन झाली पाहिजे. कारण 80 ते 90% ज्यावेळेस निस्वन होती त्यावेळेस आपला 1 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये 80 ते 90% प्लॉट कटिंगला येतो आणि त्याच वेळेस आपला प्लॉट बॉक्स पॅकिंगला जातो. आणि थोडक्यात आपल्याला केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आज आपण काही गोष्टी ह्या प्रचिती दावायचा प्रयत्न व्हिडिओच्या स्वरूपातून का करतो की तुम्ही उदाहरणार्थ ही केळी लावायच्या अगोदर गेल्या वर्षी केळी लावली होती, तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं काय खतं वगैरे दाणेदार सगळं टाकून तुम्ही ती केळी ठेवली होती का मोडली होती? मोडली होती. त्याचं कारण काय झालं नेमकं? ती म्हणजे रोपच टिकली नाही, तर ऊन जास्त वाढलं, उशीर झाला. ह्यावेळेस बी तसंच होतं वातावरण? ह्यावेळेस बी तसंच होतं. मग ह्यावेळेस कसं काय टिकली? ह्यावेळेस बी मोडायच्याच तयारीला लागलो होतो. हा, आपलं ही वापरल्यामुळे पुन्हा ती चालू झाली, नाही तर ती गुततच होता पोगा सगळा. हा, म्हणजे थोडक्यात तुम्ही ह्या वेळेस पण मोडायची तयारी होती. पण आज जर बघितलं ह्या केळीच्या बागाकडे कसं जरी फिरून तरी ही बाग मोडायच्या अवस्थेतली बाग अगदी 8-9 फाण्या धरलेल्या आहेत, कुठं 10-11 बी असतील. पण आज ही त्या अवस्थेत होती, ह्या बागाकडे बघितल्यावर कुणालाच नाही वाटणार, नाही वाटत. बरोबर आहे का नाही? आतापर्यंत ह्या बागाला आपले वापरावरणीचे किती डोस गेलेत? 5 डोस गेलेत. आणि आजची तारीख काय? आज 21 सप्टेंबर 2025. मग ही केळी आपण आणली आणि बॉक्स पॅकिंग सोडून आपण जर ही केळी एक्सपोर्ट सोडून जर आपण कॅरेटवाल्याकडे गेली, आज समजा उदाहरणार्थ 25 ते 30 रुपये रेट आहे, आणि जर ही केळी जर आपली आता ही चांगली आली, ही बॉक्स पॅकिंगला जाईन, हा पार्ट एकदम आनंदाचा आहे, 100% जाईन, ही दिसतंय आता बाळाच पाय पाळण्यात. पण उदाहरणार्थ इथं कुठलाही शेतकरी असला आणि ती खालीवर सगळा कार्यक्रम झाला, जर 30 रुपये रेट आहे तर बॉक्स कॅरेटचा रेट काय राहतो? 15 रुपये, 10 रुपये, 12. निम्म्याच्या निम्म्याला तोटा सहन करावा लागतो. कुणालाच काय बोलता येत नाही. वरनं नेहणारा आपला कुठलाही सहकारी जो आहे व्यापारी, त्यांचा एक शब्द असतो, प्लॉट काढतो बरं का पण पैशाला थांबावं लागेल. म्हणजे सहन कुठं कुठं करावं लागतं, खूप जागेवरती. मी आता ह्याच्यात जर पद्धत काढली तर मी कवर बी बोलन त्याच्यावर, पण मी का बोलत नाही, मी अगदी बरंच काही शॉर्टकट बोलायचा प्रयत्न केला तरी पण व्हिडिओ मोठा होतो. हा, बरोबर. विषय काय आहे की आपण हे वापरावरणीकडेच का वळा म्हणतोय आपण, की हे वापरल्यामुळं तुमचा 80 ते 90% माल बॉक्स पॅकिंगला जातोय. 5-10% मी म्हणतो वापरावरणीक जरी वापरलं तरी तो राहिलेला शेवटचा माल जर झाडं कमी असली तर कॅरेटला जाणार आहेत, किती नाही म्हणलं तरी 100, 150, 200 म्हणलं तरी. पण इथं जर तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमचा 1 एकरामध्ये मी म्हणतो 1300, 1200, 1400, 1600 प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. 5x6, 5x4, 5x7 त्यानुसार झाडं कमी जास्त बसतात. पण जर वापरावरणीला स्वीकारला आणि वापरावरणीला स्वीकारल्यामुळं जर आपली 1 महिन्यामध्ये 80 ते 90% निस्वन होत असेल, 1 महिन्यामध्ये जर आपला माल कटिंग होत असेल, मार्केटचा चालू हायेस्ट रेट जर आपल्याला भेटत असेल, तर ह्याच्यासारख्या आनंदाची बातमी दुसरी काहीच नाही. आणि ह्याला साक्षीदार तुम्ही. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. पमन सुरवसे, बांगळवाडी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. बरं, आजची तारीख किती? आज 13/4/25. 2025. आणि ही केळीचा जो प्लॉट आहे, हे केळीच्या लागवडीची तारीख किती? 20 जानेवारी 2025. बरोबर का? आणि ह्या प्लॉटमध्ये आणि खालच्या प्लॉटमध्ये एक आपला खाली एक प्लॉट आहे, तर इथं रोपांची संख्या किती टोटल साहेब? दोन्ही मिळून 2300. 2300. हे आणि ती एकाच दिवशी लागवड आहे? हा, 20 आणि 21 बरोबर का? तर आजपासून तुम्हाला वापरावरणीचं मार्गदर्शन आपण चालू करणार आहे. तर ही माहिती कुठून भेटली तुम्हाला? तर आमचेच शेजारीचे डोंजाचे जे आहेत का, परमेश्वर सूर्यवंशी. परमेश्वर सूर्यवंशी, त्यांनी सांगितलं तुम्हाला किंवा वापरावरणीचं मार्गदर्शन वापरा, आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही चालू करणार आहे. बरोबर. आमची बी कंडिशन तशीच आहे, त्यांच्यापेक्षा बेकार आहे, त्यामुळे ती गरजच आहे त्याची. तर ह्या कंडिशन आजची जी काय आहे, केळीचं वय आणि प्लॉट महाग पुढे झालेला किंवा गच्चा धरणं, सगळ्यात महत्वाचं की ती पोगा सटकत नाही, पोगा अडकतोय, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. बरोबर का? आता 3 महिन्याची झाली तरी गुडघ्याला झाड आहेत, कुठं कमरेला झाड आहेत, मग त्याची गरजच आहे, किंवा नाही तर मग मोडून टाकलेली बरी. 3 महिन्यात ही अवस्था म्हणल्यावर काय उपयोग आहे? तर आता आपल्याला काय करायचं साहेब,
मोडून टाकण्यापेक्षा वापरावरणीचं 2 डोस घ्यायचे तर आणि काय बदल झालेत हे दाखवायचे आपल्याला या पुढच्या समोरच्या शेतकऱ्यांना, की जेणेकरून जसं तुम्हाला आता वाटतंय साहेब की मोडून टाकावीशी वाटते, तसं तुमच्या सारख्या कंडिशन मध्ये पण तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक, सगळे सोयरे पाहुणे सगळे असतात, त्यांना सुद्धा साहेब वाटलं पाहिजे की तुमचा जो काही प्लॉट बघून ह्याच्यामध्ये झालेले बदल किंवा चांगली ग्रोथ झाली किंवा आपण पण वापरावरणीचं मार्गदर्शन वापरलं तर आपला पण प्लॉट सुधारू शकतो, मोडायची गरज नाही असं त्यांना पण वाटलं पाहिजे. म्हणून आपल्याला ही आज शूटिंग आणि फोटो काढून ठेवायचे. तर आपला तोच उद्देश आहे. तर आज अपेक्षा काय तुमच्या येणाऱ्या दिवसामध्ये काय बदल झाला पाहिजे ह्या प्लॉटमध्ये? येणार दिवसात आज 3 महिन्यात डोक्याला लागायला पाहिजे होती. बरोबर, आता गुडघ्या कमरेला आहे. बरोबर आहे. मी 2 महिन्यात अनेक तरी डोक्याच्या वर गेल तरी फायद्याचं आहे ना ते. आता इथं घे थोडं बघ, ही पलीकडे थोडंच घे झाड, थोडी ही जी बारकी बारकी झाड आहेत ना, अशी झाड घे ना ही त्यात. एकदम अशी, आता हिथं बघितलं तर ही एकदम बारीक आहे. 3 महिन्याची झाड आहे ती. ही बघायला गेलं तर 3 महिन्याची वाटत नाही, पण लय वय खाल्लंय ह्याने. हा. आणि पान भरपूर निघतात. तुम्ही मागाशी म्हणत की साहेब पान निघतात, हा. हाईट वाढ नाही, Height जागेवरतीच आहे. हा. तसंच हिथं पण बघितलं तर आपण ही चट्टा आहे, हा. उन्हाचा चट्टा करपतोय, हा. बरोबर का? आणि पोग निघत नाही, ही पोग अडकण्याची लक्षण येतं. हा, तेच. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बदल झाला पाहिजे. हा, बदल महत्वाचा आहे. हं. एवढं आपण त्यासाठीच करायचंय ना. तर येणाऱ्या दिवसात आपण बघणार आहे की तुमच्या शेड्यूल मध्ये वापरावरचं शेड्यूल ऍड करून 1.5 ते 2 महिन्याने काय काय बदल झाले तर बरोबर. तर ह्या लोकेशनसाठी आपण काय केले, तुमची ही पहिली रांग, ही दुसरी रांग, दुसऱ्या रांगेमधलं ही पहिलं झाड, बरोबर का? आणि पाठीमागे जे काही बाबळ वगैरे हा. झाड लिंबाचं हे सगळं दिसतंय. तर ह्याच लोकेशनला उभं राहून आपण पाहणार आहे साहेब काय काय बदल झाले ते, बरोबर. पूर्ण घेतलं कर बॅलर पर्यंत एकदा सगळं प्लॉट वरती कॅमेरा फिरून घ्या की तुमची जायची याची वाट, लोकेशन, तिकडे पाठीमागे घर दिसतंय आणि ते लिंबाचं झाड वगैरे सगळं दिसतंय. तर ह्याच लोकेशनला उभं राहून पाहणार की साहेब तुम्ही ठेवलेला विश्वास हा 100% पूर्ण होणार आहे आणि तुम्हाला विश्वासच भेटणार आहे. आता 2 महिन्यात बघायला भेटणच. बरोबर आहे. तर येणार दिवसात पाहू आपण काय काय बदल होते. चालतंय. दिलेल्या माहितीबद्दल साहेब धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. पमन सुरवसे, बंगाळवाडी, तालुका परांडा, जिल्हा उस्मानाबाद. आपण ह्या केळीला वापराबायोनिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर आपले शेजारी जे उभं राहिलेले आहेत करमाळचे गजानन साळुंके सर, यांच्याकडून तुम्ही 13/4/2025 ला मार्गदर्शन घेतलेलं आहे हो. ह्या केळीसाठी. तर ह्या केळीची लागण तारीख काय आहे बरं साहेब? लागण 20 जानेवारीला. 20 जानेवारी 2025, हो. बरोबर आहे का नाही? तर हे मार्गदर्शन घेण्या अगोदर ह्या केळीची परिस्थिती काय होती बरं? ही मार्गदर्शन घ्यायच्या अगोदर मोडायच्या तयारीत होतो. साहेबांना बी दावलं होतं त्या दिवशी. म्हणजे मोडायचं का असं, तुम्ही कष्टाला खर्चाला तर कमी नव्हता, पण मोडावं असं का वाटलं होतं मनाला? काय करायचं राहिले असं राहिलंच नव्हतं. ही शेवटच तुमचं आलं आमच्याकडे, हा हा हा. त्याच्यामुळेच आम्ही कस तरी आज नीट व्हायला लागलो. आणि मी मुद्दाम का विचारलं बरं का सर, तुम्हाला राग नका येऊ देऊ. पण विषय असा आहे की आता तुम्ही अगदी व्यक्त करताय व्हिडिओच्या समोर, एवढं काय सोपं नाही. पण ज्याने कष्ट केलंय त्याकडे धाडस आहे, दमक आहे की कॅमेऱ्याच्या पुढे बोलायचं. तुम्ही जर मोडायची तयारी करताय म्हणजे तुम्ही कमी पडला नव्हता. आणि मी पण पहिला राग एका गोष्टीचा आलता तुम्हाला की तुम्ही कमी न पडता ही का चांगले आहे नाही, हा दुसरा राग कुठलाच नव्हता. आणि आपल्या रानात जर आपण कष्ट करीत असन, आपला शेतकरी कुठलंही पीक असन आणि ते जर अपेक्षेनुसार, वयानुसार, खर्चानुसार जर त्याची वाढ नसन तर हुंबाडी फिरती बरं का माघारी आपली. हो. बरोबर आहे का नाही? पण वापराबायोनिक ज्या वेळेस तुम्ही स्वीकारलं गजानन साळुंके सरांकडून कर्माच्या, हो. तर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापराबायोनिक खरंच आपल्याला तारणारातलं आहे? तुम्ही अगोदर 1 मिनिट मी सांगतो ते आहे का, ज्या वेळेस हा, हा. पहिल्या दिवशी ह्यांनी असंच लोकेशन शूटिंग घेतली, हा, हा. त्या दिवशी सुद्धा म्हणलं ह्याला मोडाव का ठेवा ही कळा नाही. म्हणजे ही शेवटचा तुमचा पर्याय, एवढी बार वापरून बघायचं हा. आणि मोडून टाकायचं. हा, हा. आणि म्हणजे ज्या दिवशी वापरलं हा, हा. पोंगा तर त्याचा सटकतच नव्हता, हाय अशीच सुरळी त्याची सरळच राहायची. हम्म, ज्या दिवशी सोडलं त्या दिवशीपासून फक्त 8च दिवसात हम्म, एवढा रिझल्ट भारी वाटला. हम्म, 2 फवारण्या केल्या तेवढ्याच फास्ट हम्म. आणि सोडल्यावर बी. तेव्हापासून ते आतापर्यंत हा. म्हणजे 13/4 म्हणजे 13 एप्रिल पासून ते तुम्ही आतापर्यंत हा. वापराबायोनिक कंटिन्यू केलेलं आहे. कंटिन्यू 3 वेळेस. हा, 3 वेळेस. आणि आज आपण जवळपास 4थ्या अवस्थेत शूटिंग काढतोय. आजची तारीख काय आहे बरं साहेब? आज 3 जुलै 3 जुलै 2025. आता साहेब तुम्ही अगदी मोडायच्या अवस्थेत ना, अगदी ही केळी मोडायच्या अवस्थेत होती की आज ह्या केळीकडे बघितलं तर कुणालाही जाणवणार नाही. पण आपल्याकडे पुरावेत वापरण्या अगोदर. आमच्या सुद्धा एवढं लक्षात नाही, पण तुमच्या पुराव्यातच फोटो बघितला गेल्या वेळेस मी साहेबांकडे, हा 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 तर त्यावेळेस बघू वाटत नव्हती, गुडघ्याला सुद्धा नव्हती. हा हा आणि आजपर्यंत बघा तुम्ही हा.
13 एप्रिलला सोडलं. हा हा 20 एप्रिलला 3 महिने झाले केळीला. हा 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 3 महिन्याची केळी गुडघ्याला बी नव्हती. आणि आता नंतरच 2.5 महिने झाल्यात. आज 5.5 महिने 5 तारखेला होत्यात. तर 2.5 महिन्यात किती फरक पडलाय आणि 3 महिन्याची कशी होती हे आम्ही सुद्धा सारखं येऊन बघतोय चक्कर मारून त्याच्याकडेच. मग मला काय म्हणायचं बघा साहेब, ही वापरा बायोरेनिक ह्या कंपनीचा जन्म ह्याच्यासाठी झालेला आहे. मार्केटमधून शेतकऱ्यांकडून पैसा कमवून ह्या कंपनीला मोठं नाही व्हायचं, तर ह्या कंपनीचा जन्मच ह्यासाठी झालाय की आपला कष्टकरी शेतकरी हारतोय, त्याच्या अकाउंटला काही शिल्लक राहीना आणि कष्ट करून करून कष्ट करायला नको वाटतंय. त्या कष्टकरी शेतकऱ्याचा विजय करून द्यायचा आहे. त्याच्या अकाउंटला बॅलन्स शिल्लक राहायला पाहिजे आणि आपला कष्टकरी शेतकरी हारला नाही पाहिजे. त्यासाठी कंपनीने 2 प्रोडक्ट मध्ये कंटेन दिले 34. मग आता तुम्ही हा घेतलेला जो अनुभव आहे तो जे शेतकरी तुमच्यासारखंच कष्ट खर्च करून वेळ देऊन ज्या पिकांनी वय खाल्लंय, केळीने उदाहरणार्थ केळीने वय खाल्लंय, ती केळी वाढा नाही, गच्चा धरलाय, केळी पिवळसर वाटते, अनेक प्रकारची मार्केटमधली खतं टॉनिक वगैरे आणून फवरून सगळं त्याच्या पद्धतीने आपला शेतकरी करतोय. आणि मी आता काय करू ह्या कंडिशनला ज्या वेळेस जातोय, अशा कंडिशनला गेलेल्या माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोरेनिक आपण तारांबळ झाल्यावर सुरुवात केली पाहिजे का ज्या वेळेस हा व्हिडिओ पाहिन तिथनं सुरुवात केली पाहिजे का चौकशी करून करून 1-2 वर्ष व्हिडिओ बघत राहिलं पाहिजे आणि नंतर चालू केलं पाहिजे? कधी केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं? अहो ही सुरुवातीपासूनच चालू करायला पाहिजे. पहिली ड्रिचिंग वापराची करायला पाहिजे. ज्याला माहित आहे त्याने, ज्याला माहित नाही त्यांनी चौकशी करावा, विचारावा, पण लवकर ह्याच्या मार्गी लागावा वापराच्या. आम्हाला ज्या दिवशी माहित झालं तिथूनच आम्ही चालू केलं. आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही वेळ वाया घालवला? हा, वेळ म्हणजे आम्हाला माहितच नव्हतं. आणि हे आहेत तसे आजारी आमचे जगताप, त्यांचेच पाहुणे परमेश्वर सूर्यवंशी डोंजा, त्यांच्याच मामाचा मुलगा ह्यांचा. बरोबर बरोबर. त्यांनी सांगितलं तुम्ही असं असं ही वापरा, बायोटेक वापरा. त्या दिवशीच आम्ही साहेबांना बोलवलं. खरी सुरुवात आमच्या केळीची तिथूनच झाली. कोणाला तरी कुणाची दया आली त्यावेळेस काहीतरी चांगलं घडतंय आणि ती पाहिजे. मी तर उलट काय म्हणतो बरं का, आता हे आपण व्हिडिओ काढतोय, लोकेशन वगैरे सगळं वरनं कॅमेरा फिरून घेतोय, तुम्ही जे काय आहे ते मनोगत व्यक्त करताय. माझी तर ही व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना अगदी हात जोडून विनंती, हे व्हिडिओ पाहताय ना, व्हिडिओ पाहता पाहता मोबाईलमध्ये जेवढे काही ग्रुप आहेत त्याला शेअर करा. त्याचं कारण एक की तुमच्यासारखा जी कष्टकरी शेतकरी आज मार्केटमध्ये मी म्हणतो 5-10% आहेत, बाकीचे 90% सक्सेस पकडू आपण. 10% शेतकरी जो आपला हरतोय ना, तो 1% पण आपण हरून द्यायचो नाही. 1% पण. मग त्यांचं उडीद, मका, सोयाबीन कुठलीही पिकं असू द्या, केळी नाही कुठलीही असू द्या, साधी तरकारी व्हेजिटेबल मधली टमाटर, वांग, कारलं, दोडका काही असू द्या, पण हे व्हिडिओ आपण जे वेळेस पाहतोय त्या वेळेस आपण हे व्हिडिओ व्हायरल केले पाहिजेत, शेअर केले पाहिजेत. आपल्या ग्रुपला असन, व्हॉट्सअपच्या फेसबुक ग्रुपला असन, इन्स्टाला असन, किंवा कुणाला नातेवाईक मित्रमंडळी आहेत त्यांना आवर्जून टाकून एक कॉल केला पाहिजे. मी वापरा बायोरेनिकच्या व्हिडिओची लिंक टाकलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि हितनं पुढं तुम्ही जी काय कुठली काही पिकं घेताय तर वापरा बायोरेनिक थोडंसं 1-2 महिन्याचं मार्गदर्शन घेऊन बघा. आतापर्यंत आपण करतोय ती शेती आणि वापरा बायोरेनिकचा हे शेड्यूल मध्ये ऍड केल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन एक वेगळा फरक काय पडतोय साहेब? खरा आनंद आज आहे का पहिला होता वापरणे अगोदर? आज लय आनंद आहे. पहिला काय आनंद राहिला होता काय? आनंदच संपला होता. आणि या वापरामुळं आमच्या घरच्या बायांनी थोडीशी कोथिंबीर डोबली होती ह्यात आणि ती फवारलं होतं त्याच्यावर. अहो 15 दिवसातच हात झालती कोथिंबीर, असं बुचक लावलेलं होतं आणि ती फवारलं 2-3 वेळेस आणि याचं खालनं बी बुडातनं गेलं पाण्यात. तिला कळा ना किती माझा होती. खरं म्हणजे अशी अवस्था झाली. ही जी अनुभव आहेत ना तुमचे, मला काय म्हणायचंय, आज घरात ही जे वेळेस पीक आपलं सुकतं ना त्यावेळेस आपल्या घरातला कुठलाही व्यक्ती रानामध्ये आल्यावर चक्कर मारायला, प्लॉट पाहायला विषय असा होतो की चेहरा पडतो मनानेच. कारण पीक वय खाल्लेलं असतं, वयानुसार वाढ नसती आणि वाटणी येणारा जाणारा एखादा कुठला तरी असं म्हणतो का हो तुमची केळी येणारा जाणारा आला तिकडे तोंड करायचं नाही, तिकडे थांबायचं, इकडे येतच नव्हतं. म्हणजे आपली दयनीय अवस्था आपल्याला माहिती, आपण कोणाला सांगू शकत अजिबात नाही, सांगू शकत नाही ना. एखादा आला तरी बी बोलू वाटत नाही त्याला काय सांगावं काय. पण आता वाटतं तिकडे थांबावं. आता काय इथं समोर उभा राहतोय. हो. पण तुम्ही हे केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत ह्यांना तुमचा एक मी परत विचारतोय डबल की हे वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन आपण इतर चौकशी करून वापरलं पाहिजे का आपली केळीनी वय खाल्ल्यानंतर, तारांबळ झाल्यानंतर, वेळ भरपूर गेल्यानंतर वापरलं पाहिजे का लागण झाल्यावर 15 दिवसांनी 20 दिवसांनी वापरलं पाहिजे? आणि वापरलं कसं पाहिजे? असं 1-2 डोस घेऊन रिझल्ट घेऊन थांबलं पाहिजे का कंटिन्यू केलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? नाही, हे कंटिन्यूच करायला पाहिजे आणि माहिती झाल्याबरोबर पहिलं चालू करायला पाहिजे. जर माहिती नसलं एखाद्या शेतकऱ्याला नसतंय आमच्यासारखं माहिती, पण ज्या दिवशी माहित होईल
त्या दिवशी त्यांनी व्हिडिओची लिंक घ्यावा, त्या ज्याच्याकडून माहित झाले त्याकडून बघावा आणि लगेच चालू करावं. 2 दिवस सुद्धा वेळ जाऊन देऊ नये. तुम्हाला काय घरपोच जागेवर येऊन देताय, सांगताय माहिती सगळी, विजिट चार्ज घेतला का साळुंखे साहेब? त्या सुद्धा पेले नाहीत. आणि त्यांनी सरांचा जो प्लॉट आहे सर आहे तिथं समोर, तर ही जी बुंदे आहेत हे कसे, आता आपण लोकेशनला आहे असं ठेवून आपण सगळी चर्चा झाली. आता हे बुंदे तुम्ही आहे असं पुढे पुढे या, त्या बुंद्याच्या कडेचा जो पहिलं 2-3 पालं निघालेले ह्या पाल्याने आता म्हणजे जागा सोडलेली, कारण बुंदा बनायला लागलेला आहे. आणि ह्या झाडामध्ये कसाही हे घ्या कुठलं घ्या, ही जी डिस्टन्स पडत चाललाय ना, हा डिस्टन्स 2 पाल्याच्या मध्ये बाउंड्री प्रत्येक जागेवरती हो का, प्रत्येक जागेवरती बाउंड्री हो का. आता ही बॉट वेगळी, ही बॉट आता लावतो हो का बाउंड्री. आणि ही जी पोगा निघतोय आणि ही पाल्यातली जी अंतरी आहे ही जबरदस्त आहे, पोगा जबरदस्त आहे. हिथंच नाही, आपण असं कुठेही असं बघितलं किंवा तुम्ही हयाचा आता खाली बसा आणि हयाचा दावा, म्हणजे तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये हे ऍड करून झालेला बदल आहे. म्हणजे आपण टाकलेली खतं आज आपल्या पद्धतीने टाकतो, ती लागू होत नाहीत, विघटन होत नाहीत, आपल्या जमिनीत पडून राहतात. जमीन हार्डी, ती मुळी पाहिजे चलत नाही, त्या ठिकाणी किळी वय खाती. आणि तो वापरा बायोनिक सोडलं, तुम्ही टाकलेल्या खताचं विघटन होतं, अपटेक होतं, उचलून दिली जातात. आणि दिली जातात का नाही तर झाड बोलतंय. मला काय म्हणायचंय, आम्ही म्हणतो 34 कंटेन आहेत, आम्ही म्हणायचं 100 म्हणू ऐका, किंवा आम्ही 10 बी म्हणू, हिथं जर दिसलं नाही बदल तर तुम्हाला कधीच मान्य होणार नाही. तू म्हणणार आहे साहेब ते कंटेनर बोलूच ना, इथं काय दिसतंय का बघा. अहो एकदाच वापरून सोडून दिलं असतं बस. नाही मी इतकं का बोलतोय विषय, लाकडाने उकरत होतं जमीन, इतकी हार्ड झाली. हा आम्ही आता लय निभार होतं. आमचा प्लॉट आहे, हिथं आमचा प्लॉट आहे, ही आम्ही लाकडाने उकरलं तरी उकरत नव्हती जमीन. आम्ही म्हणत हार्डच का झाली ती, हाताने उकरली, आम्हीच उकरत होतो. तुम्ही आमच्या जे व्हिडिओ मध्ये बघत आहे बाबा सरळ हात जातोय, तर जातोय आपल्याकडे लय मोकळ्या मनाने, एवढं भारी. म्हणजे हे थोडक्यात आपले जे, आमचं तर वैयक्तिक मत असं आहे बरं का, की आता आपण म्हणतोय की ज्यांनी कष्ट करून खर्च करून वेळ जाऊन ज्याला वाटतंय माझी किळी वय खाल्लंय त्यांनी वापरावं. पण जे सक्सेस आहेत त्यांनी जर वापरावर निघाला स्वीकारलं तर ते आणखी सक्सेस झालेले एक जाणवून त्यांना. कारण गजानन साळुंखे सरांनी फुपानगरी मधले आबा ह्यांचं वय वर्ष आहे 76 का 75 काहीतरी, त्यांना किळीतला 45 वर्षाचा अनुभव आहे, किळीतले तज्ञ आहेत. त्यांनी एकच शब्द वापरलाय, वापरा बायोरेनिक शेतकऱ्यासाठी जमिनीला अमृत आहे. ह्याच्या पुढे शब्द मी म्हणतो ते अमृताच्या पुढे शब्दच नाही ना. बरोबर. आता ह्याच्या पुढे आपल्या बघणाऱ्या शेतकऱ्यांनी ठरवावं की बाबा हे खरंच एकदा तरी वापरून बघावं का नुसतं व्हिडिओ बघत राहावं, काय आहे ते आपलं आपण ठरवावं. 100% मागच्या वेळेस साहेब तुमची शंका होती बुंदे वाढते का नाही म्हणून. आता आपला पाठीमागचा डोस मला वाटतं सोडून 16 दिवस झाले. काय वाटतंय अजून 14 दिवसात लय भारी होणार आहे. वाढ सांगतोय आपल्याला. हा झाड सांगतोय. हे काय सगळी पान कधी झाल्यात बघा ना, आता सगळे हातरून झाले. सुटल्यात हा लय सुटल्यात. वागा बी जबरदस्त निघतो, उंच उंच एकदम. कसं दिसतंय झाड बघा ना. हो सारखी झेरॉक्स कॉपी काढल्यासारखं तिथलं झाड उचलून तिथं चिटकावं असं झालंय सगळं. घर सुद्धा बघितलं नाही. म्हणजे ही आता तुम्ही आता खरं बोलले. विषय असा आहे की आज आपल्याकडे थोडक्यात कुणीही कुठलंही साधं काम करायला आला, साधा आपल्या मीटरचं व्यवस्थित करंट सुटे नाही म्हणून एखाद्याला आपण बोलवलं त्या माहितीच, त्याला 100-200 रुपये द्यावं लागतात का नाही आपल्याला? 100-200 घेऊ नाही घेऊ, पण आपण चहा तरी पाचतो का नाही? ती साहेब चहा सुद्धा प्या आणि घर सुद्धा बघितलं नाही त्यांनी. म्हणजे ही जी सेवा चाललेली आहे वापरा बायोरेनिकची, शेतकऱ्यांसाठी कुठलाही व्हिजिट चार्ज न घेता निस्वार्थ चाललेली आहे. फक्त तुम्हाला द्यायचंय ती वापरा बायोरेनिकचं जे काय तुम्हाला जे काय मटेरियल दिलं जाईल त्याचं फक्त तुम्हाला पेमेंट करायचंय, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. दुसरी गोष्ट, तुमची वापरा बायोरेनिक जबाबदारी घेतय. आणि कधी फोन करू द्या साहेबांना, विचारायचं म्हणतात उचलला माहिती नाही, माहिती तर सांगितली जाणार, पण फोन पण उचलला जाणार. पण असं नाही म्हणणार काय राव साहेब हे काय फोन करायचा टाइम घे किंवा राग अजिबात केला जाणार. कधीच राग नाही, प्रेमाने अनेक साहेब म्हणून. कोण साहेब म्हणतोय आता शेतकरी म्हणजे काय? नाही, आपल्या कंपनीची इच्छाच आहे वापरा बायोरेनिकची, आपल्या शेतकऱ्याला आपल्याला बलाढ्य बनवायचा आहे, त्याचा विजय करायचा आहे. त्याला साहेब नाही, त्याला सरच बोलले पाहिजेत. आणि समोरचा हा आपल्या शेतकऱ्याला
झुकूनच बोलला पाहिजे, कारण ही कधी परिस्थिती बदलती की आपला शेतकरी समृद्ध झाला तर तो बँक बॅलन्स सकट त्याच्या सगळ्याच राहणीमानात ज्यावेळेस बदल होणार आहे त्यावेळेस आपल्याला प्रत्येक जण लावून बोलणार आहे. पण विषय काय होतो, ज्यावेळेस आपली परिस्थिती अशी होती त्यावेळेस आपल्याकडे नातेवाईक येणार सुद्धा विचार करतो, ह्याकडे चेपे गेलं तर 10-5 हजार मागणं मागितलं तर हे दिलं बी तर ही कुठलं दिन, ही परिस्थिती आपल्याला बदलायची. त्यासाठी वापरावरणींनी खूप मोठा निर्णय घेतलाय. कष्टकरी शेतकऱ्याला हरून द्यायचं नाही. फक्त व्हिडिओ बघणाऱ्या आपल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी ज्याला असं वाटतंय की मी माझ्या पद्धतीने भरपूर काय कष्ट खर्च करून वेळ देऊन माझं पीक वय खाते, अशा शेतकऱ्याला जी वाटतंय की आता मी काय करू, ह्यांनी तरी मी म्हणतो कमीत कमी वापरावरणीला स्वीकारावं. जे सक्सेस आहेत आपल्याला खूप आनंद आहे. काही आपल्याला म्हणजे 100% आपलेच आहेत ते, आपल्याला खूप खूप आनंद आहे. पण ज्यांना असं वाटतंय की मी आता काय करू, त्यांनी काय न करता आपल्या या शेड्यूलमध्ये फक्त वापरावरणीला स्वीकारावं. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी पोटतिडकीने जसं गल्लं तशी माहिती दिली, त्याबद्दल आमच्या वापरावरणी कंपनीकडून, आमच्या गजानन सरांकडून करमाळच्या, आमच्या रामेश्वर घोगरे सरांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. पमन सुरवसे, गाव बंगाळवाडी, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. ओके. तर आता ह्या बागाला आपण पहिल्यापासून वापरावरणीचं मार्गदर्शन वापरलेले अगदी 2-2.5 काय महिन्याची केळी होती तिथनं सुरू केलेली, हा बरोबर आहे का नाही? आजची तारीख काय बरं? आज 21 सप्टेंबर 2025. तर आपण ह्या प्लॉटच्या मला वाटतं काहीतरी 2 का 3 अवस्था काढून ठेवलेल्या आहेत. पूर्वावस्था, दुसरी अवस्था, तिसरी, आज चौथी असेल किंवा 5वी जी काय असेल ती असेल. तर हे जी आता जी निस्वन झालेली आहे सुरू, ही किती दिवसामध्ये किती टक्के निस्वन झाली बरं? 1 महिन्यात सरासरी 80% गेली. 1 महिन्यात 80% गेली. ओके. आता आपण उभं राहिलो ही पूर्वावस्था आहे, म्हणजे पूर्वावस्थेची एक लोकेशन आहे जिथं आपण थोडंसं म्हणजे तुम्ही आतमध्ये होता पण आता बाहेर आहे आपण. तर आता ही पहिलं झाड तिकडचं पहिली लाईन, ही दुसरी लाईन. आता बघितलं तो रोड आहे, तुम्ही घ्या कॅमेऱ्यात, पलीकडे बाबळ वगैरे मोठी आहे आणि थोडंसं अजून पलीकडून जर घेतलं तर ती निस्वन रोडच्या कडलं कशी झाली ते पण एकदम छान दिसतंय. आणि ही रोड पण असाच आहे. तर आपण ही पण एकदम सहजासहजी घेतलं तर इकडे पण निस्वन सगळी कमळ वगैरे बाहेर पडले दिसतात. तर ही आता तुम्ही तुमच्या आहे शेड्यूल मध्ये किती वेळा डोस गेले आपल्या वापरावरणीचे? 5 वेळा. 5 डोस गेले. इथनं पुढचे आपल्याला आणखी 2 द्यायचे, ते द्यायचे. तर आता तुम्ही हे मार्गदर्शन घेतलं, हे घेण्या अगोदर तुमची परिस्थिती, पहिला प्लॉट तुम्ही ह्याच्या अगोदर गेल्या वर्षी तुम्ही तुमच्या पद्धतीने आपदून तो प्लॉट मोलला, ह्या वर्षी बी तीच परिस्थिती होती. पण तुम्ही वापरावरणीला थोडक्यात स्वीकारलं, कुठं ना कुठं ऐकाय भेटलं आणि थोडक्यात तुम्ही कंटिन्यू केलं, स्वीकारलं. आणि गजानन साळुंके सरांनी करमाळ्यावरून येऊन व्हिजिट चार्ज न घेता शेड्यूल प्रत्येक महिन्याला तुम्हाला लिहून दिलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही वापरले, बरोबर आहे का नाही? तर मग केळी क्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत ज्यांचे प्लॉट खालीवर होत्यात, निसवणीला वेळ घेतात, काही शेतकऱ्यांची आता नवीन लागणी चालू आहेत, तर तुमचा एक सल्ला संदेश काय असेल की बाबा ह्या अनुभवाला घेऊन वापरावरणीला सुरुवात कुठून केली पाहिजे? वापरा बायोवार्निक ते सुरुवातीपासूनच करायला पाहिजे. सुरुवातीपासून घ्यावे, जेणेकरून आपला प्लॉट खालीवर होणार नाही. नाही करायचंय तर मग सुरुवातीपासूनच पाहिजे, पुढे फायदा होतो, कंटिन्यू पाहिजे. हा, म्हणजे आम्ही हे थोडक्यात व्हिडिओ काढतो हे आवडण्यासाठी की शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं, या एवढ्यासाठी आम्ही निमित्त आहे. कंपनी पगार देते, तो पार्ट वेगळा बी आहे. कारण हे आम्ही इतकं स्पष्ट का बोलतोय की आम्ही स्पष्ट बोलतोय, स्पष्टच आहे म्हणून स्पष्ट बोलू शकतोय. कारण आम्ही बी काही गोष्टीत वेगळं असलो तर आम्ही स्पष्ट बोलू शकत नाही. फक्त विषय असा आहे की आज बारीक जर अभ्यास केला तर साहेबांनी गेल्या वर्षी केळी केली त्यांच्या पद्धतीने त्यांनी आबादले, केळी चांगली आली नाही त्यांनी मोडून टाकली. खरंय खोटंय? मी उगं बोलतोय म्हणून नाही, मी त्यांना हो नाही हे पण विचारतोय. असा विषय नाही की कंपनी जाहिरात करायची म्हणून काही बोलायचं आणि काही बोलून घ्यायचं. हाच विषय असा आहे की ही मुखी केळी बुलकी झाली, फक्त वापरावरणीचं त्यांच्या आहे शेड्यूल मध्ये वापरले. आता आम्हाला असं पण म्हणता येईल साहेब काहीच न वापरता वापरावरणीच वापरले, पण असा शब्द आहे का पहिल्यापासून त्यांचा, गजानन साळुंके सरांचा, माझा, कोणाचा, आमचा? आम्ही स्पष्ट आपण उल्लेख काय करतोय साहेब तुमच्या शेड्यूल मध्ये. आपण काय करू, ह्याचा थोडस आतमध्ये बुंदेस साईज किती बघू, म्हणजे आता ही निस्वन तर आपली झालेली आहे, पण मोडलेली. व्हायच्या अगोदर साहेबांचं एक म्हणणं होतं की बाबा आपला बुंदा 35 पर्यंत जाईल का, 35 इंचापर्यंत. मला मध्येच एक बुंदा मोजायला लावला होता साहेब, बघा बरोबर मोजून म्हणले जातोय का आपला बुंदा 35 इंचापर्यंत. खरंच होईल काय म्हणले होते आपलं वस्तू 38. केळीचा बुंदा जे आहे ती तुमची इच्छा होती की बाबा 35 इंचापर्यंत जाईल का. आता केळीचा बुंदा जर आपण पाहिला तर 38 इंच. झूम करून बघा साहेब थोडा, किती इंच या? 38. हा, थोडा आहे 1-2 रेषा कमी, पण 38 तर आहेच की, बाकी काय नाही ना त्याला, 6 नाही. 38. आता ही केळी आहे असंच, आता कॅमेरा वर घ्या. आता हे जे आपण फाण्या किती पडल्यात, घड कसा पडलाय, म्हणजे 38 इंचाची जी घड आहे
ही फाने किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पाण्या तुम्ही ठेवल्यात आणि 10 धरल्यात. तसंच वरच्या फणीतली किळी पण हा वरच्या बिन नको आणि ह्या 2 फणीच्या मध्ये अंतरी चांगली. तसंच हिकडे जरी आता आपण बघितलं म्हणजे इथे किती फाण्या पकडल्यात 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. तर ह्या 9 फाण्या जी म्हणजे आहेत वरच्या किळीत जर मुपलं तर ह्या 30 किळ आहेत. हा जात कुठली आपली ही राजेंची आहे. हा आणि खालच्यात जर मुपलं तर किती फाण्या 16. आपलं खालच्या फणीत किळ आहेत 16 आणि वरच्यात आहेत 30. वरच्या फणीतली किळी मोजून दाखवा बरं किती नाही. बसते बघा. 30 आहेत मूळ. मोजताना ते कॅमेऱ्यात नाही पाहिजे असे घेता येत हा, पण मी मूळ मुपली आता द्या. एवढं. ही आहेत 30 किळ आहेत. इथून घेता 28 येतं 32 इथे असते. जर घ्यायचं असलं तर. नाही काय आहे, ही फणी हिकडून असली का नाही हा मग कॅमेऱ्यात सगळीच घेता येते. आता ती झाडा साईडनी हिकडून कॅमेरा असा. सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे ह्या 2 फणीच्या मध्ये अंतरी हा ही जी केळातला जी वाद्याला जी कोर आहे ही जबरदस्त आहे. अंतरी चांगली आहे. वादा किती नाही म्हणलं तरी हो का इतकं आहे. ही ती ही असं अंतर बरोबर. आणि ह्या खालच्यात आपण बघितलं 1 म्हणजे ही 2 4 6 8 10 12 14 बरोबर आहे का ही 14 आणि ही 16. आणि आता आपण ही मुपली होती वरती. अजून एकदा मी मुपतो पाहिजे तिकडून थोडस बघा नाही तर या बरं. काय असं राहू द्या काय नाही अडचण मी मुपतो. ही 2 4 6 8 10 12 14 16 18 18 20 20 22 22 24 26 28 28 काही 30 आणि ह्याचा दांडा जर बघितला तर खूप छान आहे. आणि ही हितच नाही तर आता आपण तुम्ही थोडस हाय असं महाग सरा आपण ही केळी कशी मिसवण झालेली आहे थोडस दाऊ म्हणजे आपण आपल्या पूर्व अवस्थेला तर पाहूच. पण ही सगळ्यात महत्वाचं काय आहे 2 फणीच्या मध्ये अंतरी चांगली केळी वादा चांगला आहे आणि जे घड पडलेत हे एकदम लांबडेत. सगळ्यात महत्वाचा विषय. लय आणि लांब आहे. बारीक जर अभ्यास केला तर केळीमध्ये करप्या वगैरे नाही पाहिजे असा. कारण केळी निस्वन सुरू झाली की करप्याला जास्त बळी जाते. इथं तसं जाणवत नाही. आणि ही जी काय थोडीशी आणखी कुठतरी निस्वन राहिलेली म्हणजे जी काय 2 फणीच्या मधली अंतरी आहे ही एकदम जबरदस्त आहे. तुम्हाला बघायचं असले थोडस बघा इथनं दिसतंय का कॅमेऱ्यात. तुमच्या पाठीमागचं झाड घेऊ राहू द्या अडचण नाही. तुमच्या पाठीमागचं झाड घेऊ कुठलं दावलं तरी तिथे म्हणजे आपल्याला आपण दावायचा काय प्रयत्न करतोय. ही प्लॉट अगोदर कसा होता आपण तर सर साहेब सांगतील आपल्याला. आता ही जी गड आहे राजहंशाही जातीची केळी आहे व्हरायटी. पण ही सगळ्यात महत्वाचं ह्या 2 फण्या ही वादा आणि त्याची जी कोर आहे आणि 2 फणीच्या मध्ये अंतरी आणि घड लांबडा आणि ही बघितल्यानंतरच लक्षात येतं की बाबा ह्याच्यात पावर आहे का नाही. कर बाय गड कसं काय वाटतात चांगला आहे ना. इतरांसारखं आपल्या बाकी शेजारी ही आहे गड पल्ले आहेत का आपल्या सगळ्यांपासून बारके गड आहेत नाही मोठे मोठे आहेत का बाकीच्यांपासून मोठे आहेत. हा म्हणजे आपलं बाळ सुद्धा सांगते शेतकऱ्याचं की बाबा ही चांगली आहे कारण बागत करमते का. हा आणि बाग चांगली असल्यावर हलू वाटत नाही. आणि गेल्या वर्षी बाग ज्यावेळेस मोडून टाकली होती त्यावेळेस कारण एक बाग तुमचा प्लॉट गेलाय थोडक्यात म्हणजे वाया. कारण तुम्ही त्यावेळेस काय कष्टाला खर्चाला कमी नव्हता. पण विषय काय आहे सगळ्यात महत्वाचा की प्लॉट चांगला आला रेट चांगला मिळाला उत्पादन चांगलं निघालं क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये निघालं तर बरं वाटतं. आता 100% हा ही घड घ्या ह्याच्या पाठीमागचं घ्या हे निस्वन घ्या हे जर आपण कसं जरी बघितलं तरी ही ह्याच्यातच लक्षात येतं की बाबा ही पॉवर आहे. बरोबर आहे बोल झालेलं आहे. असू दे काय अडचण. म्हणजे आपण मुद्दाम आतमध्ये आलोय. आपण आता बुंदे पण मोकलेले आहेत. थोडक्यात आपण घड धावतोय. हे सगळं का धावतोय आपण आपल्या पूर्वावस्थेला जाऊ. पण ही एकंदरीत बाबा ही कसं आहे कारण ह्याचं जर आता ही जर आपण वरचा वादा बघितला तर वरचा वादा किती इंच येईल तुमच्या अंदाजाने. पुढं होय 6 इंच येईल. 4 इंची पाईपच्या आसपास येईल ना. 3 नाही दांडा आहे 4 इंच आपलं 3 इंचाच्या पुढे येईल दांडा. 3 इंची पण जी वाद आहे वाद्याची लांबी किती येईल किती वाटतंय तुम्हाला. अशी लांबी का म्हणजे लांबी एका केळाची लांबी थोडक्यात लांबी 9 इंचापर्यंत येईल की 9 नाही. इंचापर्यंत.
9-10 सोडलं मी म्हणतो 8-7 तरी येईन का नाही 7-8 तरी आलं तर अर्धा फूट झाली ना, आहे का नाही. म्हणजे थोडक्यात ह्याचा जी वादा आहे हा वादा खूप मोठा आहे. वरचा तर एकदम वेगळा आहे. खालचा आता ह्यात बी आपण जर खालच्यात केळ मुपली तेव्हा इकडे हे 2, 4, 6, 8, 10, 12, 14 आणि 2, 16 आणि वर्षात पण तसंच. म्हणजे घड चांगले पडल्यात. आणि बारकाईने जर अभ्यास केला तर आहे असं ह्याच थोडक्यात झाडावर घ्या. ही झाडं अजून ही पाला हिरवा आहे, 2 पाल्याच्या मध्ये डिस्टन्स आहे, घड चांगले पडलेत. आणि वर जर बघितलं तर पाला सप्रून आणि चांगला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे की बाग करप्याला बळी गेलेली नाही. गेली नाही. आता इतरांची निसवणीच्या टायमिंगला बागांची अवस्था आणि आपल्या बागाची अवस्था जर एक वेगळा फरक म्हणलं तुम्हाला काय वाटतंय? आपल्यात तर म्हणजे आपल्यात तर आहे, पण असं एक आपण सहज चर्चेच्या वेळेस आपण चौकात बसल्यावर चलती की बाबा तुमची बाग कशी, माझी कशी, आपण कुणीच कोणाला काय नाही जिथे जे बरोबर आहे. त्यावेळेस आपल्या बागेबद्दल काय म्हणतात? आपल्यात करप्या सगळ्यांपेक्षा कमीच आहे की. तुम्ही करप्यात किती स्प्रे घेतले? एक घेतलाय, एक स्प्रे घेतलाय. आता दुसरा घ्यायचा आहे. नाही 2 नाही, अजून 2 होते त्याचा विषय नाही. म्हणजे फक्त 2 नाही, मी म्हणतो 4 होते एंड पर्यंत. तो पार्ट वेगळा आहे. पण सगळ्यात महत्वाचं इतरांच्या प्लॉटवरचा करप्या आणि आपल्या प्लॉटवरचा करप्या, इतरांच्या 2 फणीच्या मधली अंतरी आणि आपल्या 2 फणीच्या मधली अंतरी, आपला प्लॉट बिघडलेला खालीवर झालेला जाग्यावर आलेला आणि त्यांचं आपल्या बरोबर रेग्युलर असताना कसे आहेत आणि आपण खालीवर असताना त्यांच्या बरोबरी लावलोय. त्या गोष्टीचा जर बारीक अभ्यास करायचा म्हणलं तर तुम्ही तुमच्या ह्या शेड्यूलमध्ये गजानन साळुंके सरांकडून जे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड केलं तर त्याचं थोडक्यात एक जे फलित पाहिजे होतं याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा, त्याचं थोडक्यात आपल्याला इथं रूपांतर दिसतंय. तो अभंग इथं मी म्हणतो सुटल्यासारखाच आहे. जो तुम्ही प्रयत्न केला त्याचं फळ मिळालं आहे का नाही आतापर्यंत. आता पुढचं काय जे असेल ते नाही, पुढचं मी तुम्हाला आतापर्यंत सगळं व्यवस्थित. मला काय म्हणायचं हे बघा, तुम्ही आज चांगल्याच्या पंक्तीला बसलाय. होय ना, बरोबर आहे. कारण आता मी त्यात काही जास्त बरोबर. कारण तुम्ही जर वापरा बायोनिकला स्वीकारला तर मी म्हणतो तुम्ही तारांबळीत अजिबात जाणार नाही. कारण बारीक अभ्यास केल्यावर केळी आपल्यापासून बी भारी आणणारे खूप शेतकरी आहेत. आपण म्हणत नाही की बाबा वापरा बायोनिक वापरलं की केळी चांगली ती, पण बारीक जर अभ्यास केला केळीचा गड मी म्हणतो 45 नाही 55 किलो जरी खाल्ला, त्याच्या पाठीमागचं फक्त रहस्य बघितलं काय खर्च, तर ती 45 नाही 65 किलोचा गड काढून पण त्या शेतकऱ्याला ज्यावेळेस खर्च गड बघितलं जातं, रेट कड बघितलं जातं, निघणारं उत्पादन बघितलं जातं, तर तो खर्च आणि उत्पादन जर जुळवायचा प्रयत्न केला तर आवाची 1/2 खर्च झालेला असतो. आणि उत्पादनाकडे जर बघितलं, रेट कड जर बघितलं, निघा आलेले पैसे जर बघितलं, तर मग जो कमी खर्चातला शेतकरी आहे तो आपल्यापासून चांगलं उत्पादन घेतोय. हे कधी कळतं? ते खर्च दोघांनी खर्चाचा मेळ लावला शेवटी. म्हणजे आपण आता तुम्ही मला काय म्हणायचं तुमच्या ह्या शेड्यूल मध्ये वापरलं, पण तुमचा खर्च इतर जी काय आता तुमचे शेजारी मित्रमंडळी गावकरी असतील त्यांचा खर्च आपण ज्या वेळेस थोडक्यात सहजासहजी चौकात चर्चा चलती, तुमचा किती झाला माझा किती झाला, तर तुम्ही खर्चात पण कमीत, मी वैयक्तिक सांगतो. बरोबर आहे. कारण ज्या वेळेस केळी प्रॉब्लेम मध्ये येते त्यावेळेस खर्च वाढलेला असतो आणि ज्या वेळेस केळी प्रॉब्लेम मध्ये नसती त्यावेळेस आपला खर्च कमी झालेला असतो. आणि आपल्याला तेच आपण एक साध्य करून दावाचा काय प्रयत्न करतोय की आपल्याला केळी ही सहजासहजी आली पाहिजे आणि कमी खर्चात आली पाहिजे. आता ह्या 2 गडांकडे जर आपण सहजासहजी बघितलं बघा, हे जर कमळ कट केलेलं आहे आणि हे जर कमळ आणखी कट करायचं बाकी. आता ही गड कसा दिसतोय, हा कसा दिसतोय, काही अभ्यास केला तर केळी क्षेत्रातल्या खूप शेतकऱ्यांना माहिती, बाग एकदा निसवणीला सुरुवात झाली, पाऊस काळ चांगला टिकून राहिला, सारखी वल राहिली तर मुळी थांबती. मुळीला बरंच काय काय ती मुळी जागेवर आणण्यासाठी सोडावं लागतं. मुळी स्टॉप झाल्यामुळं बाग करप्याला जास्त बळी जाते. खालनं करप्याचं बुरशीनाशकचं काय जरी सोडलं, वरनं जरी बुरशीनाशक काय फवारले तरी बागा सहजासहजी कंट्रोल होत नाहीत. आणि आपण ह्या वापरावरणिकला तुम्ही स्वीकारल्यामुळं सहजासहजी घडतंय काय की तुमच्या ह्या शेड्यूलमध्ये ऍड केल्यामुळं तुम्ही टाकलेली खतं विघटन होतात, उचलून दिली जातात आणि महागवळून बघायची बारी नाही. म्हणजे प्लॉट आपला गच्चा धरत नाही, वय खात नाही, थांबत नाही आणि आपला प्लॉट एकदम फक्त आहे शेड्यूल आपलं वॉटर सोलेबलचं ही आपला शेतकरी प्रत्येक जण तुम्ही सोडताच आहे, फक्त महिन्यातनं एकदा वापरा बायोनिक सोडायचे. त्याच्यामुळं जी काही टाकलेल्या खतांचं विघटन होतं, अपटेक होतं, उचलून दिलं जातं आणि अनेक प्रकारच्या खताची डिफिशियन्सी भरून काढून आपण जी आपली केळी वय खाते तर इथं वय खाऊन देत नाही. टायमिंगला बाग येणं, निसवण होणं आणि आपला बाग एक्सपोर्टला जाणं म्हणजे वापरा बायोनिकला स्वीकारणं. सहजासहजी शेती करायची तर मला वाटतं वापरा बायोनिकला स्वीकार. आणि जर मग मी म्हणतो त्याकडले आपण खूप काही तज्ज्ञ आहेत, आपल्याला अभिमान आहे आपल्याच माणसांचा, तज्ज्ञ, पण ज्यावेळेस तज्ज्ञ बी ज्यावेळेस थोडक्यात हात टेकले जातात आपल्या तज्ज्ञ माणसांचे पण,
अनुभवी आपल्या शेतकऱ्यांचे बी. त्यावेळेस आपल्या शेतकऱ्यांना एक प्रश्न पडतो, कुठला बी शेतकरी असू द्या अनुभवी, ज्यावेळेस दरवर्षीप्रमाणे खतं वॉटर सोलेबल दाणेदार सगळं देऊन वय खाणं, प्लॉटने गच्चा धरणं किंवा खालीवर होणं, त्यावेळेस कुठलाही शेतकरी असू द्या त्याला वाटतं काय चुकलं गाडी आपलं, काय चुकलं गाडी आपलं, चुकलं काहीच नाही, बरोबर आहे. सगळं फक्त आपण जी दाणेदार वॉटर सोलेबल सारखं देतोय जमिनीला, तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा त्या जमिनीचा मूळ आहे, पाया. आणि तो आपण दाणेदार वॉटर सोलेबल म्हणजे काय, थोडक्यात भाजी घेतली खायला, मीठ आहे कमी, मिठाची गरज आहे चिमटी घेणं आणि टाकणं, तीच मीठ आपण फक्त घेतोय बचकतन टाकतोय, त्या भाजीची चवची बेचव झाली, ती खाऊ वाटाना. तसं खतं जास्त जमिनीत झाली की पीक अन्नद्रव्य ओढू शकत नाही, जमीन हार्ड येते, त्यातनं मुळी चलत नाही. आणि मग तिथं आपण म्हणतो की आपण तर खूप काय खर्च करतोय, कसं काय. इथं वापरावर निघतं जेव्हा काम काय करते, तुम्ही टाकलेल्या कुठल्याही जातीची खतं, दाणेदार असो, वॉटर सोलेबल असो किंवा ऑक्साईड फॉर्म मधली असो, ही टाकलेली जी काही खतं आहेत, त्या खताचं विघटन करणे, आपटेक करणे आणि उचलून देणे, हे जी प्रक्रिया ज्या वेळेस सुरळीत चालती, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की आपल्या पिकांनी थोडक्यात खाल्लेलं वय बाहेर निघायला लागले, 2 पाल्याच्या मध्ये डिस्टन्स चांगला पडायला लागलाय, पीक वय खाय नाही आणि वाढ चांगली चालली. येणारा जाणारा म्हणतोय ह्या 15 दिवसात बाग जरा थोडासा उचललेला दिसतोय. मग त्याला काही त्याच्यावर लिंबू मिरची उतरून नाही टाकली की बाबा ती बाग आता म्हणजे अगोदर दिष्टावला होता ना आता उचलायला लागला, त्याला गेलंय काय वापराबाहेरने. म्हणजे मी काय गोष्टी वेगळ्या काय बोलत असतो की आपल्या शेतकऱ्यांना माहिती काय काय चालतं, काय काय असतं, काय काय आणि काय काय होतं. पण विषय असा आहे की पीक कुठला असू द्या, शेतकरी कुठला असू द्या, तो गावात पोलीस पाटील असू द्या, सरपंच असू द्या, अध्यक्ष असू द्या, सदस्य असू द्या, सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की पीक केळी असू द्या किंवा व्हेजिटेबल मधलं कुठलं असू द्या किंवा द्राक्षी मधला कुठला बागायतदार असू द्या, गावात त्या शेतकऱ्याचं पद काय, ही कुठलाही प्लॉट कुठलंही पीक त्या शेतकऱ्याला बघून येत नाही. त्या पिकाला जी पाहिजे ती अन्नद्रव्य जर भेटली तर ती पीक आपल्याला अपेक्षेपासून जास्त उत्पादन देतं. मग द्यायला कुठला शेतकरी कमी नाही, फक्त टाकलेली खतं उचलली जात नाही, आपटेक होत नाही, त्याचं काम वापरावर करताय का नाही ह्याला साक्षीदार तुम्ही, आम्ही निमित्त प्रोडक्शन मध्ये ताकद आहे. फक्त आम्ही तुम्हाला आपले गजानन साळुंके सर अनुभवाचं शेड्यूल देतात, जे तुम्ही थोडक्यात तुमचे प्लॉट खालीवर झाले, पहिल्या अवस्थेला ज्यावेळेस गजानन साळुंके सर आलते तुम्ही बी टेन्शन मध्ये होते, तुम्हाला असं वाटलं की साहेब आम्ही तुमचे 2 डोस घेणार नाही, आमची परिस्थिती नाही, पण आम्ही 1 डोस घेऊ, तुमचा जर रिझल्ट असला तर आम्ही 100% कंटिन्यू करू. आणि जसे तुम्ही बोलले तसं तुम्ही कंटिन्यू केलंय. त्याचा आज आपण ही प्लॉटमध्ये उभा राहून आतल्या साईडला आपण व्हिडिओ काढतो. त्याचं कारण का की आपण आपल्या पूर्वावस्थेला जाणार आहे, जिथून ते आपली पहिली, दुसरी, तिसरी अवस्था झाली, आज 4थी असेल किंवा दुसरी, तिसरी असेल, पण आपण इथं आत का उभं राहिलोय, आत कसं दिसतंय. हो बरोबर आहे, बरोबर आहे नाही, कारण आपण आत कसं दिसतंय नाही धावलं आणि आपण त्याच जागेवर व्हिडिओ काढला तर आपले शेतकरी म्हणतात ह्यांचं फक्त लोकेशनच असते, पुढे काय बोलतच नाहीत. पण आपण लोकेशन तर न हलवता आपण तिथनं व्हिडिओ घेणारच आहे, पण तरी बी आपण आत कसं आहे घड कसे पडल्यात हे धावतोय, कारण थोडंसं कॅमेरा पलीकडे पण असा म्हणजे ह्या कोपऱ्यातनं आतमध्ये जावा की आपण जर बारकाईने बघितलं तर सगळीकडं केळीची निस्वन जी झालेली आहे ती एकदम सुंदर झाली, लांबडे घड पडलेले आहेत. आणि ही जी आता निस्वन सुरू झाली तर निस्वन तुमची सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत थोडक्यात जर पकडलं तर किती दिवसात तुम्हाला किती टक्के निस्वन झाली असं जाणवतं, 1 महिन्यात किती टक्के झाली? 85-90% पर्यंत गेली. किती दिवसामध्ये? हा 1 महिना झाला. 1 महिन्यात 90% निस्वन झाली. म्हणजे राहिलेल्या मी म्हणतो अगदी 15 दिवस घेऊ दे किंवा 20 दिवस घेऊ दे, 15 दिवस पण 1 महिन्यामध्ये 80 ते 90% निस्वन झाली पाहिजे. कारण 80 ते 90% ज्यावेळेस निस्वन होती त्यावेळेस आपला 1 महिन्यामध्ये किंवा 1.5 महिन्यामध्ये 80 ते 90% प्लॉट कटिंगला येतो आणि त्याच वेळेस आपला प्लॉट बॉक्स पॅकिंगला जातो. आणि थोडक्यात आपल्याला केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी आज आपण काय गोष्टी ह्या प्रचिती दावायचा प्रयत्न व्हिडिओच्या स्वरूपातून का करतो की तुम्ही उदाहरणार्थ ही केळी लावायच्या अगोदर गेल्या वर्षी केळी लावली होती, तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं काय खतं वगैरे दाणेदार सगळं टाकून तुम्ही ती केळी ठेवली होती का मोडली होती? मोडली होती. त्याचं कारण काय झालं नेमकं? ती म्हणजे रोपच टिकली नाही, तर ऊन जास्त वाढलं, उशीर झाला. यावेळेस बी तसंच होतं वातावरण, ह्यावेळेस बी तसंच होतं. मग ह्यावेळेस कसं काय टिकली? ह्यावेळेस बी मोडायच्याच तयारीला लागलो होतो. हा, आपलं ही वापरल्यामुळे पुन्हा ती चालू झालं, नाही तर ती गुततच होता पोगा सगळा. हा, म्हणजे थोडक्यात तुम्ही ह्या वेळेस पण मोडायची तयारी होती, पण आज जर बघितलं ह्या केळीच्या बागाकडे कसं जरी फिरून तरी ही बाग मोडायच्या अवस्थेतली बाग अगदी 8-9 फाण्या धरलेल्या आहेत, कुठं 10-11 बी असतील, पण आज ही त्या अवस्थेत होती. ह्या बागाकडे बघितल्यावर कोणालाच नाही वाटणार, नाही वाटत. बरोबर आहे का नाही? आतापर्यंत ह्या बागाला आपले वापरावरणीचे किती डोस गेलेत? 5 डोस गेलेत. आणि आजची तारीख काय? आज 21 सप्टेंबर सप्टेंबर 2023.
25. तर जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत, जे काय अनुभवी आहेत, जे काय नवीन आहेत, ज्यांचं काय केळीच्या बागांनी गच्चा धरलेला आहे, ज्या केळीने वय खाल्लेलं आहे, जी केळीचा बाग खालीवर झालेला आहे, काही शेतकऱ्यांची आत्ता पण लागण चालू आहे. तर अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश ह्या अनुभवाला घेऊन काय असेल की बाबा केळी लागण केल्यावर ही मार्गदर्शन चालू केलं पाहिजे, 2-3 महिने झाल्यावर चालू केलं पाहिजे, प्लॉट खालीवर झाल्यावर चालू केलं पाहिजे, प्लॉटने गच्चा धरल्यावर चालू केलं पाहिजे, काय ही प्लॉट निसवणीला आल्यानंतर वापरा बायोरेनिकचं मार्गदर्शन चालू केलं पाहिजे. ह्याची सुरुवात नेमकी कुठून पाहिजे की जेणेकरून आपल्या शेतकऱ्याला, जसं बघा एखादा हायवे रोड आहे आणि हायवे रोडला गतिरोधक आहेत आणि गतिरोधक असताना त्याला पांढरे जे पट्टे असतात गतिरोधक दिसण्यासाठी ते पट्टे नाहीत. मग अनवळखी रोड, अनवळखी कुठलाही व्यक्ती कुठल्याही गाडी त्या रोडने जात असताना अचानक गतिरोधक आला की ब्रेक बी दाबता येत नाही, काय नाही, गाडी आपटते आणि आतमधली सगळी वरटतात, आव ड्रायव्हर नीट जरा बघून हाना. तसा शेतकरी आज आपला कुठलाही शेती करत असताना जसा अचानक गतिरोधक आल्यानंतर गाडी आपटते, आतली सगळी एकामेकावर वरटतात, चिडतात, ड्रायव्हरवर चिडतात, तसं आज शेतकरी कष्ट करीत असताना, खर्च करीत असताना अचानक आलेलं संकट शेतकऱ्याला हातबल करतंय. कुठनं पैसे उचकून उचकापाचका करून उसणं घेऊन ते संकट वारण्यासाठी करपे असन, मुळी थांबणं असन, गच्चा धरणं असन, वय खाणं असन, खालीवर होणं असन, तर हे सगळ्या गोष्टीला सामोरे जावं लागतंय. वापरा बायोरेनिक वापरल्यामुळे काय फायदे होतात आणि केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी ही कुठून चालू केलं पाहिजे, सुरुवात कुठून केली पाहिजे? ते वापरायचं असेल तर सुरुवातीपासूनच. मग ती 1-2 डोस घेऊन थांबलं पाहिजे का कंटिन्यू केलं पाहिजे? कंटिन्यू. आता आम्ही बघा 8 महिन्यात 5 वेळा झाले. हा, त्याच्या अगोदरची काय 2-3 महिन्याची केळी होती, त्याच्या अगोदर 5 2 महिन्याची होती, त्यानंतर 5 वेळा झाले आणि इथनं पुढचे तुम्ही डोस कंटिन्यू करणार आहे. हो. तर आपण ह्या प्लॉटला आपण हार्वेस्टिंगचा पण आता एक व्हिडिओ घेणार आहे. आता ही कमळं मोडून जवळपास झालेली आहेत, ह्याचा आपण 1-1.5 महिन्याने ज्यावेळेस ही प्लॉट हार्वेस्टिंगला येईल त्यावेळेस आपण व्हिडिओ घेऊ. पण जे काही केळी क्षेत्रात खालीवर झालेले प्लॉट आहेत आणि खालीवर होऊन वय खाल्लेले, तर त्यांनी हे व्हिडिओ बघितल्यानंतर चौकशी करून हे मार्गदर्शन घेतलं पाहिजे का? व्हिडिओ बघितल्यानंतर अगदी ह्या व्हिडिओवरती नंबर आहे त्यांना कॉल करून डायरेक्ट प्लॉटवरती बोलून मार्गदर्शन घेतलं पाहिजे? ह्याच्याबद्दल शंका कुशंका प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये असतात, कारण शेतकऱ्याला काय झाडाला पैसे हलवायचे नाहीत, कुठनं काय अनुदान भेटत नाही, पिकं करताना अगदी इकडून तिकडून सगळीकडून उचकापाचका करून ते सगळं शेतकरी आपला झटत असतो. तर अशा शेतकऱ्यांसाठी तुमचा सल्ला संदेश काय असेल की बाबा वापरा बायोरेनिककडे आपण कुठल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे? म्हणजे शंका घेऊन निर्णय घेतला पाहिजे का बिगर शंका घेता निर्णय घेऊन ही वापरलं पाहिजे? ह्याच्याबद्दल तुमचं मत काय? बिगर शंका घेता वापरलं पाहिजे. आणि जरी व्हिडिओ बघितला तर त्याच्यावर नंबर आहे, तर अगोदर चौकशी करणं किंवा शेतकऱ्याला विचारणं, सगळ्याचा अनुभव घेऊनच बरोबर आहे वापरावं. आणि जर शंका असेल तर आम्ही काही जेवढे काही व्हिडिओ बनवतोय, जर शंका कुठल्या शेतकऱ्यांना असेल, जवळपास प्लॉट असतीलच बघा, पण कोणाला शंका असेल तर आम्ही ह्यांचे नंबर पण तुम्हाला द्यायला तयार आहे. फक्त ह्यांचे आपल्या शेतकऱ्यांचे नंबर आम्ही व्हिडिओवर का टाकत नाही की आज मार्केटमध्ये काय चाललंय ह्याच्यावर कुणी कोणाला बोलायची गरज नाही की त्यांनी कुणी उठायचं, साहेब हॅलो मी अमुक बोलतोय, तुमचा आत्ताच व्हिडिओ बघितला, मग तुम्ही मग काय वापरलं का, तुम्ही बाकीचं काय वापरलं मला शेड्यूल सांगा. अहो, ही वापरा बायोरेनिक अशी टेक्नॉलॉजी बनलेली आहे, कारण आम्ही नंबर का देत नाही. खूप काय माझ्या शेतकरी मित्रांना जे वापरतात त्यांना हॅरेसमेंट अशी होती, तर असा होतो, नंबर टाकलाय कुणी फोन करायचा, साहेब मग अजून काय वापरले, नाही वापरायचं नाही, अजून काय वापरले, अजून काय वापरले. ही टेक्नॉलॉजी ह्या लेवलला बनलेली आहे की तुम्ही तुमच्या कुठल्याही पिकाला तुमचं जे रेग्युलर शेड्यूल चालू आहे ते चालू ठेवून फक्त वापरा बायोरेनिकला ऍड करायचे. ऍड काय करायचे? ज्या ठिकाणी आपण पद्धतशीर प्रत्येक शेतकरी शेड्यूल वापरत असतो आणि शेड्यूल पद्धतशीर वापरत असताना प्लॉट वय खातो, वेळ घेतो आणि खूप काही अडचणीला आपल्या शेतकरी मित्रांना सामोरं जावं लागतं. ती पीक ज्यावेळेस प्रॉब्लेम मध्ये येतं त्यावेळेस, तर हिथं वापरा बायोरेनिक वापरल्यानंतर त्या प्रॉब्लेमला सामोरे जायची गरज नाही आणि आपला प्लॉट वय खात नाही, ह्याची प्रचिती देण्याचा आपण हा प्रयत्न करतोय की जेणेकरून आपले काय शेतकरी कष्ट करणारे आहेत त्यांना असं जर वाटत असेल की मी माझ्या शेतीसाठी कुठलं बी काही उचकापाचका करून उसणं पैसे करून मी भांडवल लावीन, पण मग ती पीक माझं त्या पद्धतीने येईन का? जर बाकीच्यांना 30, 35, 45चा गड पडतोय तर मला 30चा पडू द्या, 25चा पडू दे, पण मला पडन का ही शंका वाटते नवीन शेती करताना. मग मला मार्गदर्शक कोण आहे का असा मार्गदर्शक मार्केटमध्ये की बाबा मी सांगेन ते ऐकायला तयार आहे? तर ह्यासाठी वापरा बायोरेनिकचे मार्गदर्शक सज्ज आहेत. तुमच्या बांधावरती येऊन तुमचं पीक पाहणी करून तुम्हाला तारखेनुसार शेड्यूल लिहून द्यायला, व्हिजिट चार्ज न घेता तुमचा फोन अगदी
सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी तुमचा अगदी 11 वाजेपर्यंत फोन उचलला जातो निसंकोचपणे. असे वापरावरणीचे मार्गदर्शक बांधावरती येऊन सहकार्य करायला तयार आहे. ह्याला साक्षीदार साहेब आहेत. तुमच्याकडे गजानन साळुंके सर करमाळचे आले. आतापर्यंत व्हिजिट किती गेल्या? 5 वेळा. काय व्हिजिट चार्ज? नाही, काही नाही, 1 रुपया नाही. मग तिथं शेतकऱ्याची सेवा चालली का शेतकऱ्याची लूट करायचं काम चाललंय? नाही, सेवाच आहे, लूट नाही. लुटायचं असल्यावर लय चालू आहे काही. बरोबर आहे ना? कारण मी काय गोष्टी का बोलतो, विषय कसा आहे, आज मार्केटमध्ये बरंच काय काय चाललंय, आपल्याला तेव्हा बोलायचं नाही, काय नाही, जे त्याला कामं भरपूर आहेत. पण आपण हे काढतोय का की कष्टकरी शेतकरी हरला नाही पाहिजे. त्याला ज्या वेळेस मला काय म्हणायचंय, कष्ट करता असताना असं पीक चांगलं आल्यानंतर जी आतमधून बळ मिळतं कष्ट करायला आणि खर्च करायला, ते पूर्ण आपल्या शेतकऱ्याची जी हुंबाडी ती पूर्णपणे हरला जातो शेतकरी. आणि त्याला वाटतं की मी एवढा खर्च करून कष्ट करून जर पीक असं येत नाही तर मग आता मी काय करू. या काय करूच उत्तर ह्या व्हिडिओच्या स्वरूपात देतो आपण. कारण केळीन जर निस्वणीला 2-2.5 महिने घेतले, 1.5 महिन्याच्या पुढं 2-2.5 महिने घेतले, तर तो प्लॉट जरी चांगला आला, जर वन टाइम 8 ते 10 टनाचा माल निघत नसेल तर बॉक्स पॅकिंगला जात नाही. मग केळी आपण आणली, केळी 100% येणार आहे, आंघोळ्याच्या पाण्यावर बी केळी येते, पण ती आपण घरी खायसाठी असते, ते बॉक्स पॅकिंगला नाही देत आपण. आता हे आपण बाग बॉक्स पॅकिंगला तयारीने आपण हे जे उतारलेलं प्रत्येक शेतकरी. मग ही केळी आपण आणली आणि बॉक्स पॅकिंग सोडून आपण जर ही केळी एक्सपोर्ट सोडून जर आपण कॅरेटवाल्याकडे गेली, आज समजा उदाहरणार्थ 25 ते 30 रुपये रेट आहे, आणि जर ही केळी जर आपली आता ही चांगली आली, ही बॉक्स पॅकिंगला जाईन, हा पार्ट एकदम आनंदाचा आहे, 100% जाईन, ही दिसतंय आता बाळाच पाय पाळण्यात. पण उदाहरणार्थ इथं कुठलाही शेतकरी असला आणि ती खालीवर सगळा कार्यक्रम झाला, जर 30 रुपये रेट आहे तर बॉक्स कॅरेटचा रेट काय राहतो? 15 रुपये, 10 रुपये, 12. निम्म्याच्या निम्म्याला तोटा सहन करावा लागतो. कुणालाच काय बोलता येत नाही. वरनं नेहणारा आपला कुठलाही सहकारी जो आहे व्यापारी, त्यांचा एक शब्द असतो, प्लॉट काढतो बरं का पण पैशाला थांबावं लागेल. म्हणजे सहन कुठं कुठं करावं लागतं, खूप जागेवरती. मी आता ह्याच्यात जर पद्धत काढली तर मी कवर बी बोलन त्याच्यावर, पण मी का बोलत नाही, मी अगदी बरंच काही शॉर्टकट बोलायचा प्रयत्न केला तरी पण व्हिडिओ मोठा होतो. हा, बरोबर. विषय काय आहे की आपण हे वापरावरून कडच का वळा म्हणतोय आपण, की हे वापरल्यामुळं तुमचा 80 ते 90% माल बॉक्स पॅकिंगला जातोय. 5-10% मी म्हणतो वापरावरून जरी वापरलं तरी तो राहिलेला शेवटचा माल जर झाडं कमी असली तर कॅरेटला जाणार आहेत. किती नाही म्हणलं तरी 100, 150, 200 म्हणलं तरी. पण इथं जर तुम्ही कंटिन्यू केलं तर तुमचा 1 एकरामध्ये मी म्हणतो 1300, 1200, 1400, 1600 प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे. 5x6, 5x4, 5x7 त्यानुसार झाडं कमी जास्त बसतात. पण जर वापरावरणिकला स्वीकारला आणि वापरावरणिकला स्वीकारल्यामुळं जर आपली 1 महिन्यामध्ये 80 ते 90% निसवण होत असेल, 1 महिन्यामध्ये जर आपला माल कटिंग होत असेल, मार्केटचा चालू हायेस्ट रेट जर आपल्याला भेटत असेल, तर ह्याच्यासारख्या आनंदाची बातमी दुसरी काहीच नाही. आणि ह्याला साक्षीदार तुम्ही, तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत? हो, समाधान. तुमच्या शेड्यूल मध्ये मग मला काय म्हणायचंय, आता ही आपली 2 बारकी बाळ आहेत थोडक्यात, उदाहरणार्थ ही कुठल्याही तालमीत टाकल्यावर ही पैलवान झाली पाहिजे. तालमीत टाकल्यावर दुसरीकडे नाही, बरोबर. तालमीत टाकल्यावर पैलवान. आता पैलवान होण्यासाठी तिथं काय जातीचा काही विषय आहे का? काहीच नाही. ह्या जातीचा पाहिजे तर तो पैलवान होऊ शकतो असं काहीच नाही. व्यायाम केला, मेहनत केली, चांगलं खाद्य खाल्लं, पैलवान 100% होणार आहे. तसं आपला शेतकरी प्रत्येक जण खूप काही कष्ट खर्च करीत असताना जर पीक अपेक्षेनुसार ती येत नसन, वाढ होत नसन, तर मला वैयक्तिक असं वाटतं की वापरावरणीकडे वळायला काय हरकत नाही. आणि वळताना पूर्ण 5-5, 10-10 डोस कुणीच घेऊ नका, फक्त 2 महिन्याचे डोस घ्यायचे. आणि तुमच्या नजरेला साक्षीदार ही केळीने जर प्रचिती दिली तर पुढचे पाऊल टाकायचे की कंटिन्यू करायचं. कारण ह्याचा विषय असा आहे, शेती करताना आज बारीक अभ्यास केला तर खर्च वाढलाय, उत्पादन कमी झालंय, क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये उत्पादन निघत नाही, त्या ठिकाणी आपला शेतकरी हारतोय. वापरावरणीला स्वीकारल्यामुळे प्लस पॉईंट काय काय घडतात, आपण टाकलेल्या कुठल्याही खताचं विघटन होतं, अपटेक होतं, उचलून दिलं जातं, अनेक प्रकारच्या अन्नद्रव्याची जी डिफिशियन्सी जाणवत असती ती जाणवत नाही. पीक सहजासहजी येतं, अपेक्षेपासून जास्त उत्पादन देतं, आणि उत्पादन देत असताना कलर, क्वालिटी, क्वांटिटीमध्ये निघतं. आणि निघालेलं उत्पादन हे आपण व्हिडिओच्या स्वरूपातून प्रत्येक वेळेस 1-1, 1.5 महिन्याच्या अंतराने आपण जे काही प्लॉटवरती येतो तर त्याची परिस्थिती दावण्याचा प्रयत्न करतोय, की जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना असं वाटावं की बाबा आमच्यासाठी पण मार्केटमध्ये खरं दावणारं, खरं बोलणारं, खरं दिसणारं आहे. ह्यासाठी आपण हे व्हिडिओ काढतो की जेणेकरून आपल्या कंपनीचे एक ब्रीद वाक्य आहे, कष्टकरी शेतकऱ्याला आम्ही हरवून देणार नाही. त्यासाठी चाललेला हा छोटासा हा प्रयत्न आहे की आपण जसं म्हणतो की अभंग पण आहे, याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. आज साहेबांनी जे काही 8 तास केलेला आहे, त्यांच्या पद्धतीने कष्ट केले, खर्च केलाय, वेळ दिलाय, फक्त निमित्त वापरावरणिक त्यांनी त्यांच्या आहे या शेड्यूलमध्ये घेतलंय, त्या प्रोडक्शनमध्ये ताकद आहे, त्यांचं कष्ट आहे, आम्ही निमित्त आहे. पण आज प्लॉट कसा दिसतोय?
सुंदर. म्हणजे आता येणाऱ्या दिवसात आपलं 100% पैसे होणार आहेत हे जी प्रचिती आज येते आपण ती पण दाव येणार आहे. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत. हो. दिलेल्या माहितीबद्दल आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून करमाळ्याच्या गजानन साळुंके सरांकडून मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद.